रामकृष्ण हरी, मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे फिरायला आणि माझी मोठी बहीण आली असल्यामुळं तिला आमच्या इथलं साई मंदिर घेऊन चाललो आहे. आणि स्वरा पण खूप दिवसांनी आली आहे, त्यामुळे ती 2 दिवस राहिली होती. तर तिला म्हणलं चला आता आपण फिरायला जाऊया. साई मंदिर म्हणजे भोसरी आणि आळंदीच्या मध्येच आहे. मोठं मंदिर खूप छान आहे. तर आम्ही इथे रिक्षाने चाललो आहे. साई, स्वरा, दीदी, माझी बहीण आणि मी. अगदी 15-20 मिनटं लागतात. रिक्षाने गेलो आणि इथे तुम्ही पाहू शकता मंदिर सुरुवात झाली आहे. खूप मोठं मंदिर होतं, म्हणजे खूप मोठं मंदिर आहे. तुम्ही कधी आलात तर नक्कीच, इतकं भारी आहे. बाहेरचं पॅसेज जे साईडचं आहे तेच एवढं मोठं आहे ना. आणि हे आत्ताच नवीन बांधकाम केलेलं आहे आणि त्यामुळे आरू आणि स्वरा खूप मस्ती करत होत्या तिथं. त्यांनाही खूप मजा येत होती. देवाचं दर्शन घेतलं आणि हे साईबाबांचं तुम्हीसुद्धा दर्शन घ्या इथे. तर दर्शन घेतलं आणि मग आम्ही पुढे बरेच म्हणजे साई मंदिरमध्येच, त्या मंदिरामध्ये साईबाबांचे सुद्धा आहेत बरेच स्थान. म्हणजे त्यांनी काय तिथे त्या जागेवरती ते आले होते, या असं काहीतरी आहे इथे. तर सगळेच देव आहेत. महादेवाची पिंड, सर्व राधाकृष्ण, राम, लक्ष्मण, सीता, परत विठ्ठल, रुक्मिणी, हे सगळे देव आहेत. अष्टविनायकचं तर पूर्ण रूप केलेलं आहे, तुम्हाला पुढे दिसेलच. इथे काहीतरी महत्त्व आहे, पण मला नेमकं कळलं नाही. दीदी सांगत होती, आता लक्षात येत नाही माझ्या. इथे आहे काहीतरी रिझन तिथं साईबाबांनी. आणि हे तुम्ही पाहू शकता, पूर्ण अष्टविनायक गणपती आहे तिथे. तुम्हीसुद्धा दर्शन घ्या. आम्हीसुद्धा घेतलं. भारी आहे खरंच, हुबेहूब सगळे छान मूर्त्या होत्या देवांच्या. तर इथे साईबाबांचं पाळणं आहे, झोका. तर इथे लेडीजचं प्रवेश आहे, तिकडे जेंट्स. तर इथे सर्व लेडीज झोका देत होत्या, आम्ही सुद्धा घेतलं. आणि ह्या लुडबुड सगळ्यांचं नाही घेत होत्या, छोट्या सुद्धा मोठ्या. खूप छान मंदिर आहे, कंटिन्यू पहा. इथं देवीचं आहे, दुर्गा माता, संतोषी माता मंदिर. देवीची स्थापना केलेली आहे इथे. आणि त्यानंतर हा जो पायऱ्या चढून वरचा भाग आहे, हा पण पॅसेज खूप मोठा आहे. इथं बसण्यासाठी खूप लोक बसली होती. आणि मेन म्हणजे इथं राधाकृष्ण, राम, लक्ष्मण, सीता आणि विठ्ठल, रुक्मिणी आईसाहेब यांच्या मूर्त्या आहेत. त्याचबरोबर तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर मोरे या सगळ्यांची तिथं स्थापना केलेली आहे देवांची. आणि मग त्यानंतर थोड्या वेळ उभं राहिलं, पाहिलं इकडे तिकडे, देवांचे दर्शन घेतले. आणि मग थोड्या वेळ आम्ही बसलो इथे. आरू आणि स्वरा इथे खेळत होत्या, त्याही दमल्याने मग नंतर इथं आम्ही एक ठिकाणी बसलो. भारी वाटत होतं इथं बसून, शांत वातावरण. आणि दुपारी चालू होतो आम्ही. खूप वेळ बसून नंतर आम्ही निघालो. तर निघता बाहेरचा पॅसेज खूप भारी हिरवळ होती अशी, आणि स्वच्छता एकच नंबर. बाहेरचा पॅसेज पण खूप मस्त होता, एंट्रीचा सुद्धा. आम्हाला काही रिक्षा भेटली नाही, त्यामुळे आम्हाला बसने जावं लागलं. आणि ह्या तिघीजणी इथं गप्पा मारत होत्या. आणि बससुद्धा येत नव्हती, कारण की दुपारची वेळ होती, थोड्या बस लेट असतात. आणि त्यानंतर आम्ही इथे खाण्यासाठी थांबलो इथे 7 वाजता. इथे आळंदीमध्ये हे खूप छान आहे, श्रीतेज दुकान म्हणून स्नॅक सेंटर आहे. तर इथे पिझ्झा, बर्गर, कोल्ड कॉफी, भेळ, ह्या सगळ्या गोष्टी खूप भारी भेटतात. आणि रेटसुद्धा जास्त नाहीत, खूप मस्त आहेत. तुम्ही नक्की विजिट द्या इथे. आणि खासुद्धा खूप भारी आहे आणि प्युअर व्हेज आहे आळंदीमध्ये. त्यानंतर संध्याकाळी बड्डे माझा सेलिब्रेट, आज माझा बड्डे होता, त्यामुळे सगळे फिरायलासुद्धा, खाणं पिणं. आणि संध्याकाळी येऊन मग आम्ही केक कटिंग केलं. माझ्या बहिणीने केक आणला होता माझ्यासाठी. आणि योगायोग बड्डे आणि ती आला. तर इथे छानपैकी बड्डे सेलिब्रेट केला माझा. केक इथे भरवला सर्वांनी सुद्धा
मी सुद्धा भरवलं सर्वांना. छान बड्डे झाला आणि आजचा दिवस खूप छान गेला, मस्त फिरण्यामध्ये, बाहेरचं खाण्यामध्ये. आणि स्वरा पण खूप दिवसांनी आली होती, जवळजवळ वर्षांनी, त्यामुळे तिलाही आरूचं आणि तिचं खूप छान पडतं, त्यामुळे दोघे छान खेळत होत्या. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जमलं तर साई मंदिरला नक्की जाऊन या. खूप भारी मंदिर आहे. जवळपास राहत असाल तर आळंदी, चरोळी, दिघी खूप जवळचं ठिकाण आहे म्हणजे तुम्हाला, आणि मस्त असं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.